नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाहेरशेद या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नीतिशास्त्राची फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज चालवत आहोत. आणि त्याच लेक्चर सिरीजमध्ये आपण जे मागचं लेक्चर पाहिलं होतं, केस स्टडीमध्ये डूज अँड डोंट्स, का टॉपर सारखे मार्क घेण्यासाठी काय करावे व काय करू नये याच्यावर जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यावर तुमचा खूप सुंदर अफलातून प्रतिसाद मिळालाय. मराठी स्टुडंट कडून तर खूप चांगले चांगले रिव्ह्यूज मिळालेच, पण एव्हाना जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहेत त्यांचे पण रिव्ह्यू मिळाले का सर आम्ही दिल्लीचे जरी क्लास केले असले इंग्लिश मिडियमचे, पण तुमच्या एवढं डिटेलिंग आणि तुमच्या एवढं विद्यार्थ्याच्या परिप्रेक्षाने घेणारं आम्हाला कोणी सापडलेलं नाहीये. तर धन्यवाद मित्रांनो. सगळ्यात अगोदर तुमचं तर आभार आहे का तुम्ही एवढं जास्त मला एनकरेज करताय आपल्या इनिशिएटिव्हला आणि तुमच्या सर्वांकडून एवढं जास्त प्रोत्साहन मिळतंय आपल्या इनिशिएटिव्हसाठी. तर अशाच प्रकारे ज्या प्रकारे तुम्हाला आपल्या नीतिशास्त्राच्या लेक्चर सिरीजचा फायदा होतोय ना, त्याच प्रकारे इतर विद्यार्थ्यांना या इनिशिएटिव्हचा फायदा व्हावा याच्यासाठी आपलं परिवर्तन बाय अर्षद चॅनल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या मित्रांनो, जेणेकरून ही जी दर्जेदार क्वालिटीची जी लेक्चर सिरीज आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रत्येक युपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, का जेणेकरून कोणाला जर पैशाची अडचण असेल म्हणून त्याची नीतिशास्त्राची तयारी मागं राहता कामा नये किंवा मराठी माध्यम असल्यामुळे त्याची तयारी मागं राहता कामा नये. एव्हाना इंग्लिशवाले जरी असले तुम्हाला जर अप्रोचचा प्रॉब्लेम येत असेल का इथिक्सला टॅकल कसं करायचं, तर इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी जरी आपली लेक्चर सिरीज केली तरी काही हरकत नाही. कारण सरते शेवटी मित्रांनो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणं महत्वाचं आहे. जर संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या तर आपोआपच लँग्वेज कोणती पण असू द्या आपण दर्जेदार उत्तर लिहू शकतो आणि आपण प्रभावीपणे केस स्टडीचा सामना करू शकतो मित्रांनो. तर धन्यवाद आहे तुमच्या सगळ्यांचं का एवढा छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल. त्याचबरोबर आज मी तुमच्या समोर अजून एक रोमांचक इंटरेस्टिंग आणि युपीएससीच्या इथिक्सच्या सिलेबस मधला एक निग्लेक्टेड जो पोर्शन आहे तो घेऊन आलेलो आहे, जो की परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वपूर्ण आहे. मग तुम्ही म्हणता नेमके कोणते ते टॉपिक आहेत, तर प्रामुख्याने तीन टॉपिक आहेत मित्रांनो जे आपण एका लेक्चर मध्ये पाहणार आहोत. पहिला काय आहे का लॉ ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स, का कायदा हा आपला नैतिक निर्णय घेण्यासाठी कशा प्रकारे स्रोत असू शकतो हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर काय का कॉन्शियसनेस ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स, का आपली सत्सद्विवेक बुद्धी आपल्या नैतिक विचारांसाठी कसा स्रोत आहे ते पाहायचंय. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त निग्लेक्टेड पोर्शन म्हणजे तुम्हाला आत्ता पण आठवत असं नाही तर ज्या लोकांना माझ्या बोलण्यावर डाऊट आहे ना त्यांनी आपलं इथिक्सचं स्ट्रॅटेजीचं सेशन जाऊन पहा मित्रांनो. का मी स्ट्रॅटेजीच्या सेशन मध्ये जेव्हा आपला सिलेबस डिस्कस करत होतो तेव्हा बोलता बोलता सांगितलं होतं का जो इंटरनॅशनल रिलेशन्स इन इथिक्स वगैरे जो टॉपिक आहे इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन अँड एड हा जो टॉपिक आहे ना तो सगळ्यात इग्नोरंट टॉपिक आहे आणि युपीएससी नेहमी त्याच्यावर दरवेळेस एक फुलटॉस क्वेश्चन विचारत असते मित्रांनो. ते आपलं लेक्चर 5 सप्टेंबरचं होतं मित्रांनो. तुम्ही या वर्षीचा युपीएससीचा पेपर बघा, तुम्हाला इथिक्स इन इंटरनॅशनल एड इंटरनॅशनल रिलेशन ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत, कॉन्शियसनेस ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत आणि लॉ वगैरे ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. तर आज पाहूया युपीएससी इथिक्स मधला हा हायली इग्नोरंट पार्ट जो आपल्याला परीक्षेला भरपूर मार्क देऊ शकतो आणि तो आपल्या स्पर्धकांवर एक खूप भयंकर एज आपल्याला देऊ शकतो मित्रांनो. तर सगळ्यात पहिला टॉपिक कोणता पाहणार आहे आपण त्याच्यामध्ये, तर तो कोणता आहे लॉ ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स किंवा कायदा नैतिक मार्गदर्शनासाठी स्रोत. का आपल्याला एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य ते ठरवण्यासाठी आपल्याला कायदा कशा प्रकारे उपयोगात येऊ शकतो ना, तर हे आपल्याला प्रामुख्याने या टॉपिक मध्ये पाहायचंय. पण तत्पूर्वी आपल्याला मुळात कायदा म्हणजे तरी काय हे पाहून घेणं हे जाणून घेणं खूप अगत्याचं ठरतं मित्रांनो. तर मुळात कायदा म्हणजे तरी काय मित्रांनो, तर कायदा ही नियमांची एक प्रणाली आहे जी आपलं काय करते वर्तन नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करते मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं जे कायद्याला पावर देणारी गोष्ट आहे का ते काय कायदेशीर अधिसत्तेद्वारे लागू केलं जातं. तर कायद्याची जर तुम्हाला व्याख्या द्यायची असेल का तुम्ही इथिक्सच्या पेपरमध्ये जर एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्ही सरळ इंट्रो म्हणून कायद्याच्या
या व्याख्येने सुरुवात करू शकता का कायदा ही नियमांची एक प्रणाली आहे जी वर्तन नियंत्रित करण्याच्या कायदेशीर अधिसत्ताद्वारे लागू केली जाते. वर्तन नियंत्रित करण्यासाठी कायदेशीर अधिसत्तेद्वारे लागू केली जाते. मित्रांनो, हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. कायदेशीर अधिसत्ता. असं नाही का एखादा गुंडा व्यक्ती येऊन एखाद्या वेळेस आपलं म्हणतात ना गावगुंडा असतात, नाही तर एखाद्या गल्लीमधली गँग असती का ती येऊन म्हणन का उद्यापासून आपल्या गावामध्ये असा असा नियम आहे, उद्यापासून आपल्या गावामध्ये असा असा कायदा आहे आणि सगळ्यांनी अशा प्रकारेच वागायचं, तर तो कायदा खऱ्या अर्थाने कायदा ठरतो का मित्रांनो? तर नाही. याचं कारण काय आहे का तो कायदेशीर नाहीये, कायदेशीर अधिसत्तेद्वारे बनवला गेलेला नाहीये. कायद्याला खरं स्वरूप कधी प्राप्त होतं? जेव्हा तो संसदेद्वारे पारित आहे, जेव्हा तो आपल्या राज्य विधिमंडळाद्वारे पारित आहे, तर त्याला योग्य अधिसत्तेद्वारे पारित करणं हे खूप महत्वाचं आहे. तेव्हाच त्याला कायद्याचं रूप येतं मित्रांनो. तर ही तर आपण काय म्हणतात त्याला कायद्याची व्याख्या पाहिली, पण कायद्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये पण पाहणं महत्वाचं आहे. का कायद्याचं महत्व आपल्या जीवनात जर पाहायचं असेल किंवा कायद्याला आपण एखादी कृती योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याचा निकष मानणार असू ना, तर त्याचे वैशिष्ट्य आपल्याला अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय मित्रांनो? सार्वत्रिकता, युनिव्हर्सल. कायदे हे ज्या पण विशिष्ट समाजासाठी लागू होतात ना मित्रांनो, त्या विशिष्ट सोसायटीसाठी, तिथं ते काय असतात? युनिव्हर्सल असतात. ते सार्वत्रिक असतात, सर्वांना लागू होतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जर हत्या करण्यात आली तर त्याच्यावर जर जो कायदा लागेल, जो पण गुन्हेगार आहे, तर तो त्या समाजातील सर्व व्यक्तींना लागू होईल. अशा प्रकारे तो काय सार्वत्रिक असतो. तो एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वेगळा आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीसाठी वेगळा असं कधी होत नाही मित्रांनो. किमान थेरीमध्ये, सिद्धांतामध्ये तरी होत नाही. तर कायदे हे काय असतात? सार्वत्रिक असतात. हे सगळ्यात महत्वाचं कायद्याचं लक्षण आहे मित्रांनो. त्याचबरोबर दुसरं काय जे आपण पाहिलं ते काय का ते अधिसत्तेद्वारे पारित केलेले असतात कायदे. बरोबर. कायदे हे कायदेशीर अधिसत्तेद्वारे पारित केले असल्यामुळे त्यांना वैधानिक स्वरूप प्राप्त होतं. वैधानिक स्वरूप. त्याचबरोबर पुढचं जे महत्वाचं लक्षण आहे, जे आपल्याला जे वैशिष्ट्य आहे कायद्यांचं, ते म्हणजे पालन. कायदे हे वैधानिक अधिसत्तेद्वारे पारित केल्यामुळं ते त्या समाजातील जे जे सदस्य आहे त्यांच्यावर बंधनकारक असतात पालन करण्यासाठी. बंधनकारक असतात. तर अशा प्रकारे ही 3 ते 4 वैशिष्ट्ये आपण पाहू शकतो कायद्याची. का कायदे कशा प्रकारचे असू शकतात, त्याची वैशिष्ट्य काय. तर हे आपण कायद्याचे वैशिष्ट्य पाहण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्या पुढचा एक मायन्यूट टॉपिक आहे, सिलेबस मध्ये मेन्शन आहे का आपल्याला 3 टर्म्स दिलेले सिलेबस मध्ये मित्रांनो. लॉ, रूल्स अँड रेग्युलेशन्स. तुम्हाला मराठीमध्ये जरी जरा हे थोडं वेगळे नाव दिसत असतील, कायदा, नियम, नियमने, पण जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये वाचताना लॉ, रूल्स, रेग्युलेशन, मग तुम्ही म्हणता सर ह्याच्यात वेगळं तरी काय, सगळं तर तिन्ही तर सेमच आहेत ना. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही मध्ये मायन्यूट डिटेलिंगचा फरक आहे, एकदम मायन्यूट आहे, जी की मी तुम्हाला सांगणार इथं. तर कायदा जो लॉ म्हणतो ना आपण, तो सगळ्यात अगोदर काय आहे, एकतर तो वैधानिक अधिसत्तेद्वारे पारित केलेला असतो, आणि कायदा हा काय असतो, एक ब्रॉड फ्रेमवर्क असतो मित्रांनो, समग्र स्वरूपाचा. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण देऊन सांगायचं म्हणलं तर आताच काही मागच्या वर्षी आय थिंक जो आपला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे, CA आपण त्याला म्हणतो, बरोबर, तो ऍक्ट पारित करण्यात आला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, ब्रॉड फ्रेमवर्क देण्यात आलं कायद्याचं, का हा ह्या कम्युनिटीचे लोक ह्या देशातून आले तर त्यांना आम्ही नागरिकत्व प्रदान करण्याचं कार्य करू. हे काय झालं तर तो एक ब्रॉड कायदा झाला मित्रांनो. तर ह्याच्या पुढं मग काय कन्सेप्ट ती नियम, रूल्स.
तर रूल्स कशासाठी असतात मित्रांनो, का ठीक आहे शासनाने नाही तर संसदेने एखादा कायदा पारित केला ना, तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, ब्रॉड फ्रेमवर्क दिलेलं असतं. पण जेव्हा तुम्हाला प्रशासनामध्ये ऍक्च्युली तो कायदा इम्प्लिमेंट करायचा असतं, वास्तविकरित्या त्याची जेव्हा अंमलबजावणी करायची असते ना, तर तेव्हा त्या कायद्यामध्ये काय अजून जास्त डिटेलिंग आणि मायन्यूट गोष्टींवर पण लक्ष द्यावं लागतं. वर एखाद्या तरतुदी असून चालत नाही, तर त्या डिटेलमध्ये असायला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रशासनाचं कार्य अजून जास्त स्मूथली चालण्यासाठी, अजून जास्त व्यवस्थितरित्या चालण्यासाठी काय केलं जातं, का त्या कायद्याच्या ब्रॉड फ्रेमवर्कला डिटेलिंग केली जाते आणि त्याच्यात डिटेलिंग मध्ये काय होतं, मग नियमांची निर्मिती होते. फॉर एक्झाम्पल याच्यात ब्रॉड काय फ्रेमवर्क दिले होते का ह्या कम्युनिटीचे हे लोक आले वगैरे, तर ह्या देशातून आले तर त्यांना नागरिकत्व देण्यात येईल. पण त्याच्याचे जेव्हा नियम द्यायचे असतील ना, मग तिथं एकदम प्रॉपर नियम दिले जातात. एवढ्या तारखेच्या अगोदर, एवढ्या तारखेच्या नंतर जे येणार आहेत त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असायला हवंय, त्यांनी ह्या ऑथॉरिटीकडे ते डॉक्युमेंट सबमिट करावे. तर असे जेव्हा डिटेलिंग केली जाते ना, तर त्याला आपण काय म्हणतो, नियम म्हणतो. मग तुम्ही बऱ्याचशा वेळा असं ऐकलं असेल मित्रांनो, एखादा कायदा जर आपण पारित केला ना मित्रांनो, तर तो लगेच अंमलबजावणीत येत नाही. तर तो खऱ्या अर्थाने कधी अंमलबजावणीत येतो, तर तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचलं असेल का हे अधिनियम काढण्यात आलं किंवा हा कायदा अधिनियमित करण्यात आला. अधिनियमित करण्यात आला म्हणजे काय, ऍक्च्युली त्या कायद्यावर डिटेलिंग मध्ये काम करून त्याचे नियम बनवण्यात आले आणि आता त्याच्यावर ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली सुरू होणार आहे, प्रशासन त्याच्यावर स्मूथली कार्य करू शकतं. तर ह्याच्यासाठी काय असतात, नियम असतात. आय होप तुम्हाला ही क्लॅरिटी आली असेल. कायदा जो असतो तो ब्रॉड फ्रेमवर्क असतो, रूल्स जे असतात ना ते डिटेलिंग मध्ये दिलेले असतात. आणि याच पुढे जो तिसरी जी सिमिलर कॉन्सेप्ट वाटते आपल्याला कायद्यासोबत, ती म्हणजे काय, नियमन आहे, ती म्हणजे काय, रेग्युलेशन्स आहे. तर रेग्युलेशन दुसरं तिसरं काही नसून काय असतात मित्रांनो, प्रक्रिया कायद्यामधील किंवा प्रोसिजर्स. तर तुम्हाला ही विशिष्ट गोष्ट पाहिजे असेल ना, तर ही विशिष्ट गोष्ट करायची असेल ना, तर तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावं लागेल. तर ह्यालाच काय म्हणतात, नियमने. नियमन करणं, नियमने. त्यांना त्या प्रक्रियेद्वारे रेस्ट्रिक्ट केलं जातं, त्यांना त्या प्रक्रियेद्वारे नियमन केलं जातं त्यांचं, का ही विशिष्ट गोष्ट तुम्हाला फॉलो करावं लागेल तरच तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल. तर अशा प्रकारे कायदा, नियम व नियमने ह्यांच्यामधला फरक आपण पाहू शकतो. कळलं असेल तर चांगलं, जर क्लॅरिटी नसन आली तर एवढा लोड नका घेऊ. युपीएससी इतकं तुम्हाला मायन्यूट मध्ये जाऊन लगेच डिफरन्स विचारत बसणार नाहीये. आणि जरी विचारला तरी तुम्हाला जेवढा लिहायचा आहे ना, तेवढा डिफरन्स मी तुम्हाला 1-2-3-3 ओळीचा सांगून टाकलेला आहे. तेवढ्या 2-2-3-3 ओळी लिहून काढा. सिटीजनशिप अमेंडमेंट बिल म्हणतात ना, हे जे उदाहरण आहे सिटीजनशिप अमेंडमेंट बिल ऍक्टचं, त्याचं उदाहरण देऊन टाका. दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठंच काही पाहण्याची गरज नाही मित्रांनो. तर बऱ्याच वेळा मग आता काय झालं, आपण कायदा पाहिलं, नियमाने वगैरे पाहिलं, तर बऱ्याच वेळा काय केलं जातं, युपीएससी मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला होतो मित्रांनो, कायदा व नैतिकतेची तुलना केली जाते, लॉ अँड मॉरॅलिटी, नाही तर कायदा व नीतिशास्त्राची तुलना केली जाते का, दोघांमध्ये काय कम्पॅरिझन. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला असतो, कम्पेअर बिटवीन लॉ अँड मॉरॅलिटी, कम्पेअर बिटवीन लॉ अँड इथिक्स. नाही तर डायरेक्ट असं पण विचारलं जाऊ शकतं का, वेळ पडल्यावर तुम्ही कायद्याचा फॉलो करता का नैतिकता फॉलो करता तुमची. तर हे डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यामध्ये पण आपण रेडीमेड तुम्हाला काही पॉइंट देणार आहे, जेणेकरून हा क्वेश्चन आला तर तुम्ही डायरेक्टली मेन्शन करू शकता. तर सगळ्यात पहिला पॉइंट काय, जर दोघांमध्ये तुलना जर करायची म्हणली कायदा व नैतिकतेमध्ये, लॉ आणि मॉरॅलिटीमध्ये, तर सगळ्यात पहिलं काय आहे का, जो कायदा आहे ना मित्रांनो, तर कायदा काय करतो, व्यक्तीच्या बाह्य कृतीवर किंवा व्यवहारावर नियंत्रण करतो. बरोबर आहे का नाही, का आपण एखादी कृती करतोय, फॉर एक्झाम्पल कुणी जर चोरी केली तर त्याची ती कृती, त्याने चोरी करू नये बाहेर, ते नियंत्रित करण्याचं काम कोण करतं, तर तो कायदा करतो. तर नैतिकता काय,
नैतिकता आपण ऑलरेडी त्याची डेफिनेशन पाहिलेली मॉरॅलिटीची. ज्यांनी ज्यांनी आपले पुढे अगोदरचे लेक्चर केलेले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पण ती डेफिनेशन लिहून टाका. तर नैतिकता काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर नैतिकता काय करते, जे आपल्या अंतर्गत उद्देश व बाह्य कृती या दोन्हींचं नियंत्रण करण्याचं काम करते. बाह्य कृती तर रेग्युलेट करतेच, पण त्याचबरोबर आपले इंटेन्शन काय आहे, आपले विचार काय आहे, ते पण बरोबर आहे का चूक आहे ते पाहण्याचं काम कोण करतं, नैतिकता करतं. त्याविरुद्ध कायदा काय करतो, कायदा फक्त बाह्य कृती आणि व्यवहार यांनाच नियंत्रित करण्याचं कार्य करतो. त्याचबरोबर दुसरं इम्पॉर्टंट काय भेद काय आहे का, विशिष्ट समाजामध्ये कायदा हा काय असतो, सार्वत्रिक असतो. जो आपण ऑलरेडी कायद्याच्या वैशिष्ट्यामध्ये हा पॉइंट पाहिलाय का त्या विशिष्ट समाजामध्ये तो कायदा सर्वांना लागू होतो, तसंच सगळेजण त्या कायद्याचा आदर करतात. तर याच्यामुळे काय, कायदा हा सार्वत्रिक असतो त्या समाजामध्ये. परंतु नैतिकता हे काय, आपण ऑलरेडी पाहिलंय का नैतिकता ही व्यक्ती परत्वे बदलणारी असते. बरोबर आहे नाही का. नैतिकता म्हणजे काय, योग्य व अयोग्यतेचे जे वैयक्तिक निकष आहे व्यक्तीचे, ते निकष म्हणजे नैतिकता होय. तर व्यक्ती जसा बदलल त्या प्रकारे त्याचे योग्य व अयोग्यतेचे निकष पण बदलतात मित्रांनो. तर यालाच आपण काय म्हणतो, नैतिकता म्हणतो. तिसरा महत्वाचा भेद काय, कायदे हे नेमके व निश्चित असतात मित्रांनो. का तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिलं असतं का, हा कायदा आहे, तुम्हाला हे फॉलो करायचंय. बरोबर आहे का नाही. एखादा तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स घरेलू हिंसाचार कायदा आपण जर पाहिला तर तुम्हाला त्याच्यात नेमकेपणाने दिलेलं आहे का तुम्ही जर तुमच्या पार्टनर सोबत असं वागलं तर तुमच्यावर एवढ्या एवढ्या वर्षाची शिक्षा होईल. ते नेमकेपणाने व निश्चितपणाने सांगितलेलं आहे. परंतु नैतिकतेचं काय मित्रांनो, नैतिकतेमध्ये नेमकेपणा व निश्चिततेचा अभाव असतो. याचं कारण काय, कारण नैतिकता ही व्यक्तिपरत्वे बदलणारी आहे. का एखाद्याला साठी खोटं बोलणं हे खूप चुकीचं असू शकतं, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटं बोलणं हे नॉर्मल असू शकतं. तर तिथं काय, नेमकेपणा व निश्चिततेचा अभाव आहे. चौथा पॉइंट काय या दोघांमध्ये, सगळ्यात इम्पॉर्टंट जो एक्झामिनरवर खूप इम्पॅक्ट टाकणारा पॉइंट असू शकतो, का व्यक्ती जेव्हा चुकीची कृती करतो ना मित्रांनो, तेव्हाच कायदा उपयोगात येतो. का तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या जणाची हत्या केली, तुम्ही चोरी केली किंवा भ्रष्टाचार केला, कृती घडून गेल्यानंतर काय होतं, कायदा ऍक्शन मध्ये येतो, कायदा उपयोगामध्ये येतो. परंतु नैतिकता आपल्याला काय सांगते का, एखादी कृती व्यक्तीने एखादी चुकीची कृती जर करण्याचं जरी ठरवलं मनामध्ये, तरी तो चुकीचा ठरतो. नैतिकता काय म्हणते आपल्याला, व्यक्ती जेव्हा काही चुकीची कृती करण्याचा विचार देखील करतो तेव्हा नैतिकता कार्यामध्ये येते. तर तुम्ही भ्रष्टाचार करण्याचा, तुम्ही हत्या करण्याचा, तुम्ही चोरी करण्याचा जरी विचार केला ना, तरच तुम्हाला तुमची नैतिकता तिथं विरोध करण्यास सुरू करते का नाही, भ्रष्टाचार करणं चुकीचं आहे, हत्या करणं चुकीचं आहे. ते नैतिक द्वंद्व तुमच्या मनात लगेच सुरू होऊन जातं कृती होण्याच्या अगोदरच. तर कायद्यामध्ये नैतिकतेमध्ये हा खूप मोठा फरक आहे मित्रांनो. का कायदा हा कृती झाल्यानंतर उपयोगामध्ये येतो, तर नैतिकता ही जेव्हा आपल्याला ती कृती करण्याचा विचार येतो ना, तेव्हाच कार्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. तर हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट फरक आहे दोघांमधला. आणि शेवटचा महत्वाचा फरक का, शिक्षेची भीती हा कायदा मोडण्यास अटकाव करते. का सगळ्यात मोठा आपण कायदा का पाळतो, एकतर कायद्याबद्दल आदर आहे, हा तर कारण आहेच त्याचं, पण त्याचबरोबर मी जी कायद्याने प्रतिबंध केलेली कृती आहे ती जर केली तर मला शिक्षेचा सामना करावा लागेल, हे खूप मोठा अटकाव घालणारा आपल्याला घटक असतो मित्रांनो. नाहीतर जर आपल्याला त्या शिक्षेची भीती नसते ना मित्रांनो, तर कुणी पण समाजामध्ये हत्या करत सुटलं असतं, चोऱ्या करत सुटलं असतं. पण आपल्याला काय भीती आहे का, मी जर एखाद्या व्यक्तीचा खून केला तर मला पण फासावर जावं लागू शकतं, किंवा मला पण उमरकैदची सजा होऊ शकते. तर ह्याच्यासाठी मग काय, ही शिक्षेची भीतीच अटकाव करण्याचं डेटरंट म्हणून काम करते. हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. तर नैतिकतेमध्ये काय, तर नैतिकतेमध्ये मनामधील अस्वस्थता ही नैतिकतेविरोधी वागण्यास आपल्याला प्रतिबंध करते. का आपलं तत्व आहे अहिंसा, बरोबर आहे का नाही.
आणि आपण काय करतोय, काही झालं, एखादं कृत्य घडलं आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या कानाखाली जाऊन मारण्याचा विचार करतोय, नाही तर त्याला कानाखाली जाऊन मारून येतोय, तर तेव्हा आपण काय करतो, हिंसा करण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्या मनात काय होतं, नैतिक द्वंद्व किंवा मनामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन जाते का नाही मी आज चुकीचा वागलो. ही अस्वस्थता का निर्माण होते, कारण आपण काय आपल्या नैतिकतेच्या विरुद्ध वागलेलो असतो. तर अशा प्रकारे आपण कायदा आणि नैतिकता ह्याच्यामधील भेद पाहू शकतो मित्रांनो. तर आता तुम्हाला एक होमवर्क देणार आहे मी इथं, का मी ज्या प्रकारे कायदा आणि नैतिकतेची तुलना केली ना, आता तुम्ही काय करा, एक ट्रायल म्हणून कायदा व नीतिशास्त्र याच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही म्हणता सर आम्ही कशा प्रकारे लिहायचं, तर कायद्याचे हे पॉईंट तर ऑलमोस्ट सेमच राहणार आहे. ह्याच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही नीतिशास्त्राचे पॉईंट कसे चेंज करून लिहू शकतात ना, ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ट्राय करून बघा तुम्हाला जमतंय का नाही मित्रांनो. तर ह्याच्या पुढं अजून एक महत्वाचं एक उदाहरण पाहायचं आहे आपल्याला, आणि ते एक महत्वाची कन्सेप्ट पाहिजे आहे ज्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो बऱ्याच वेळा. तर तो म्हणजे कायदा हा आपली कृती योग्य की अयोग्य ठरविण्याचा निकष असू शकतो का. कायदा ही आपली कृती नैतिक किंवा अनैतिक हे ठरवण्याचा निकष असू शकतो का. हा प्रश्न बऱ्याच वेळा युपीएससी कडून विचारला जातो. इज लॉ अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स वगैरे ह्या प्रकारे आपल्याला विचारू शकतो. तर मग ह्याच्यामध्ये आपण काय आन्सर लिहिणं अभिप्रेत आहे मित्रांनो. तर लगेच असं हे नेऊन जायचं का हा ठीक आहे, आता कायदा आहे म्हणजे सगळं बरोबर असेल आणि कायदाच हा आपला नैतिकतेचा स्रोत आहे, कायद्याशिवाय काहीच नाही, कायद्याच्या पलीकडं काहीच नाही, कायद्याच्या अलीकडं पण काही नाही, एवढं नाही मित्रांनो. बॅलन्स आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तर सुरुवात कशी, फॉर एक्झाम्पल इंट्रो मध्ये तुम्ही कायद्याला डिफाईन करून टाका, का नेमकं आपण जी कायद्याची डेफिनेशन दिली ती लिहून टाका. आणि तुम्ही सुरुवातीला काय लिहू शकता, का कायदा हा योग्य अयोग्य ठरवण्याचा स्रोत किंवा नैतिक कृती ठरवण्याचा स्रोत, ही हेडिंग टाकून द्या. मग तो स्रोत असू शकतो का, तर मग तुम्ही त्याच्यात पॉइंट लिहायला सुरू करा. का सगळ्यात अगोदर जे आपण वैशिष्ट्य पाहिली ना त्याच्यावरून लिहिण्याचा प्रयत्न करा. का तो नैतिक कृतीचा स्रोत असावा, कारण तो सार्वत्रिक आहे, तो सर्वांना लागू होतो, सर्वांना सारख्या पद्धतीने लागू होतो. त्याचबरोबर काय कायदा हा डेटरंट म्हणून काम करतो ना बऱ्याचशा लोकांना, ते तुम्ही मेन्शन करू शकता. तर अशा प्रकारे 2-3 पॉइंट लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही अदर पर्स्पेक्टिव्ह, तुम्हाला फक्त एकच बाजूने मांडायची का कायदा हा योग्य अयोग्य ठरवण्याचा निकष आहे, हे तर तुम्ही पहिल्या पार्टमध्ये मांडून टाकलं, पण तुम्हाला दुसरं पण सांगावं लागू शकतं का कायदा हा नेहमीच नैतिक किंवा असलच याची शाश्वती नाहीये. बरोबर आहे, कायदा हा नेहमीच योग्य असेल किंवा नैतिक असेल ना याची शाश्वती नाहीये. मग तुम्ही म्हणता सर काय म्हणताय तुम्ही तर कायद्याच्या विरुद्ध बोलताय ना, वा ब्ला ब्ला, तुमच्या मनात लगेच असं येवायला लागेल का सर तुम्ही कायद्याचा विरोधच कसं काय करताय. वेट अ मिनिट, तुम्हाला सांगतो ना मित्रांनो. सगळ्यात पहिली गोष्ट, कायदा बनवणारे लोक कोण आहेत, मनुष्यच आहेत ना मित्रांनो. तर नेहमी आपल्याकडून चांगलाच कायदा बनवला जाईल याची शाश्वती आहे का मित्रांनो. कधी कधी चुकीचे कायदे पण बनवले जाऊ शकतात ना. आणि मुळात तिथं बसून जे कायदे बनवणारे लोक आहेत ते नेहमी लोकांच्या हिताचाच विचार करतील याची पण शाश्वती नाही ना. अरे तुमच्यातल्या मग अजून अर्ध्या लोकांना राग यायला लागेल का सर तुम्ही शासनाबद्दल असं कसं काय बोलताय, हे ते तुमच्या मनात लगेच आउटरेज यायला लागेल. मित्रांनो थोडा ब्रॉडर व्ह्यू घेऊन बघायचा, नेहमी आपलं ते संकुचित दृष्टिकोन ठेवून नाही पाहायचं. तर इथंच तुम्हाला जे मी उदाहरण दिलं ना, का कायदा हा चुकीचा पण असू शकतो किंवा शासन हे चुकीच्या पद्धतीचे कायदे पण लागू करू शकतं. तर याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे का, आता तुम्ही अफगाणिस्तानचं उदाहरण पाहिलं असेल मित्रांनो. बरोबर, अफगाणिस्तानमध्ये काय झालंय, तालिबानचं शासन आहे ना, बरोबर आहे का नाही. तर तालिबाननी काय केलंय का, महिलांनी घराच्या बाहेर निघण्यावर बंदी, महिलांनी ऑफिसमध्ये काम करण्यावर बंदी, महिलांच्या शिक्षणावर बंदी, हे सगळे कायदे केलेत ना, बरोबर आहे का नाही. मग आता तुम्ही काय म्हणतात, आता हे फक्त
कायदे आहेत म्हणून तुम्ही लगेच याला बरोबर म्हणतात का? मग म्हणताल का महिलांनी बाहेर नाही निघायला पाहिजे, महिलांनी ऑफिसमध्ये काम नाही करायला पाहिजे, महिलांनी शिक्षण नाही घेतलं पाहिजे, फक्त त्यांनी पारित करून टाकले म्हणून हे योग्य झाले का? तर नाही मित्रांनो. मग अशा वेळेस काय होऊन जातं, तुम्हाला नैतिकता नैतिकतेचा दोन्हीमध्ये कंपॅरिझन करणं खूप महत्वाचं होऊन जातं. आणि इथं तेच आहे का प्रत्येक पारित केलेला कायदा हा योग्यच असेल याची पण शाश्वती नाही मित्रांनो. तर ह्या प्रकारे ह्या पर्स्पेक्टिव्हनी पाहायला शिका. दोन गोष्टी मित्रांनो, आता तुम्हाला हा विषय निघला तर थोडा डीपर अंडरस्टँडिंग मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर काय ती, तर एकीकडं कायदा आणि एकीकडं नैतिकता, बरोबर. कायदा आणि नैतिकता नेहमी असं नाही होणार मित्रांनो का जी गोष्ट कायद्याने योग्य आहे ती नैतिकच असेल याची शाश्वती नाहीये. म्हणजे जी गोष्ट वैधानिक आहे, जी गोष्ट कायद्याने मान्य आहे ना, ती अनैतिक देखील असू शकते, बरोबर आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, याचं जर सगळ्यात क्लासिकल एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, एकदम रिसेंट वालं उदाहरण द्यायचं म्हणलं, तर LGBTQ कम्युनिटीचा आपण खूप जास्त हे पाहिलंय. Q+ आहे, खूप लोक प्लस विसरून जातात. तर आता सुप्रीम कोर्टचं वगैरे जजमेंट आलं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. तर याचं उदाहरण आपण इथं कसं टाकू शकतो का बऱ्याचशा देशांमध्ये कायद्याद्वारे LGBTQ यांचे जे संबंध आहे, यांचे जे विवाह आहेत ना, त्यांना योग्य मानलं गेलेलं आहे, बरोबर. बट तरीही त्या समाजामध्ये या कृतींना काय मानलं जातं, अनैतिक मानलं जातं. तर जे कायद्याद्वारे योग्य आहे ते अनैतिक देखील असू शकतं, लीगल बट अनइथिकल अशा प्रकारे असू शकतं. त्याचबरोबर ज्या गोष्टी कायद्याद्वारे इल्लीगल आहे, अवैध आहे, अयोग्य आहे, बरोबर, इथं वैध शब्द वापरतो मी, ज्या कायद्याद्वारे अवैध आहेत त्या नैतिक देखील असू शकतात. जसं की तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर एक सिंपल उदाहरण देतो. म्हणजे ही आय थिंक मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी एक स्टडी ऐकली होती. नाही तर हे आमच्या काही मित्रांसोबत बोलताना, जे खूप सिनियर मित्र आहेत त्यांच्यासोबत बोलताना हे लक्षात आलं होतं. तर इथं काय झालं, एका IPS व्यक्ती एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो होते मित्रांनो. तर तिथं त्यांनी काय पाहिलं का एक 11-12 वर्षाचा मुलगा काय करतोय, त्यांना पाणी द्यायला येतोय, त्यांनी जे पण फूड ऑर्डर केलंय त्याच्यासाठी तो ऑर्डर घेऊन येतोय मित्रांनो. आणि तसं पाहिलं तर IPS अधिकारी, सगळे नियम माहिती, त्यांना लगेच काय लक्षात आलं, इथं जो बालकामगार विरोधी कायदा आहे त्याचं उल्लंघन होत आहे का. 11-12 वर्षाच्या मुलाला काय करतायत, इथं कामाला लावलेलं आहे, बरोबर, कामगार चालू इथं. तर हे काय कायद्याने अवैध आहे. पण मित्रांनो जेव्हा त्यांनी ह्याची चौकशी केली त्या हॉटेलच्या मालकाकडं किंवा त्या बाल कामगाराकडं, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं का हा जो बालमजूर आहे, जो 12 वर्षाचा मुलगा आहे, तो काय करतो, दरवर्षी या हॉटेलमध्ये ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 महिना काय करतो, हॉटेलमध्ये काम करतो. आणि त्याच्यातून त्याला जे उत्पन्न भेटतं ना मित्रांनो, त्याच्यातून त्याचं वर्षभराचा जो शिक्षणाचा खर्च आहे, त्याच्या वयाचा खर्च, त्याच्या पुस्तकांचा खर्च, त्याचा गणवेशाचा खर्च, तो खर्च हा 1 ते 1.5 महिना काम करून जो पैसे मिळतात ना त्याच्यातून तो भागवतो. मग आता इथं पाहायला गेलं तर कायदेशीररित्या हे अवैध आहे, पण तुम्ही नैतिक दृष्ट्या पाहायला गेला तर तो मुलगा तर काय करतोय, स्वतःच्या शिक्षणासाठी हा काम करतोय ना. मग याच्यात गैर काय, तर अवैध गोष्टी पण नैतिक असू शकतात मित्रांनो. तर अशा प्रकारे कंपॅरिझन किंवा उलटफेर चालतो का लीगल असणाऱ्या गोष्टी अनइथिकल असू शकतात आणि इलिगल असणाऱ्या गोष्टी हा इथिकल असू शकतात. तर असं एवढं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तुमच्यामध्ये यायला पाहिजे. आता ह्याच्या पुढं तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देतोय मी का जेव्हा पण तुम्ही न्यूजपेपर वाचताल, नाही तर तुमच्या डे टू डे लाईफचं ऑब्झर्वेशन करताना मित्रांनो, तिथं पाहत चालायचं का हे लीगल आहे पण हे नैतिक आहे का हे चेक करायचं.
आणि हे अनैतिक आहे, पण कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का ते पाहत चालायचं. खूप इंटरेस्टिंग एक्सरसाइज आहे. याच्यामुळे तुम्हाला इथिक्सवर भयंकर पकड निर्माण करण्यावर खूप सारी मदत होऊन जाईल मित्रांनो. तर ह्या प्रकारे आपण कायदा व नैतिकता याची तुलना पाहू शकतो मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारे हे करा. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं, एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. बट इन केस युपीएससीने जर तसा क्वेश्चन विचारला का कायदा आणि मॉरॅलिटी मध्ये, लॉ अँड इथिक्स मध्ये काय हे, तर जे इलिगल आहे ते इथिकल असू शकतं का, किंवा जे अनइथिकल आहे ते लिगल असू शकतं का. अशा प्रकारे जर विचारलं ना काही, तर मी तुम्हाला उदाहरण देऊन टाकलेत. LGBTQ कम्युनिटीचं झालं, हे बालकामगारचं झालं, डायरेक्ट एक्झाम्पल कोट करून टाका. त्याचबरोबर लॉ ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स, कायदा हा नैतिकतेचा स्रोत म्हणून जर क्वेश्चन आला तर एक रेडीमेड व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला देतोय मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट ती लगेच लिहून टाकायची तुमच्या पेपरमध्ये. ती म्हणजे काय, माणूस हा सर्वोत्कृष्ट प्राणी आहे, परंतु कायदा वगळता तो सर्वात वाईट प्राणी आहे, असं कोणाचं म्हणणं आहे, अरिस्टॉटलचं. लगेच तुम्ही कंक्लुजन वगैरे करताना हे खूप छान पद्धतीने का कायद्याचं आपल्या जीवनात काय महत्व आहे हे जर तुम्हाला दाखवायचं असेल ना, तर हा कोट, हा सुविचार बेस्ट आहे त्याच्यासाठी. का आपण सर्वोत्कृष्ट प्राणी आहोत, पण कधी जेव्हा कायदा असतो तेव्हा, जेव्हा कायदा नसेल ना तर आपण सर्वात वाईट प्राणी आहोत. याची जर अजून एक्सप्लेनेशन ऐकायचं असेल तर जी मत्स्य न्यायाची संकल्पना नाही का जंगलामध्ये जो सर्वात बलवान असतो, न्याय त्याच्याच बाजूने झुकतो, तर तसं होऊन जाईल मित्रांनो. जेव्हा कायद्याचं राज्य नसेल ना, बळी तो कानपिडी त्या प्रकारचं, बळीचे राज्य त्या प्रकारचं होऊन जाईल ते. तर त्याच्यासाठी कायदा असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत लॉ, कायदा ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स हे पाहिलं. आता याच्या पुढचा जो आपल्याला टॉपिक आहे ना, तो काय आहे का नैतिक मार्गदर्शनासाठी सत्सद्विवेक बुद्धी स्वतःप्रमाणे, कॉन्शियन्स ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स, हा आपल्याला टॉपिक पाहायचा आहे मित्रांनो. तर तत्पूर्वी आपल्याला सगळ्यात अगोदर कॉन्शियन्स म्हणजे काय किंवा सत्सद्विवेक बुद्धी म्हणजे काय याची डेफिनेशन पाहून घ्यायची मित्रांनो. जसं की तुम्हाला सांगितलं, मी प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन का देतोय का तुमच्याकडं एक रेडीमेड हँडी असं इंट्रोडक्शन रेडी पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न समोर आला ना तर तुम्हाला आन्सर लिहायला सुरुवात करण्यासाठी इंट्रोचा जास्त विचार करत बसण्याची गरज नाही. तुम्ही इंट्रोमध्ये डेफिनेशन लिहून टाका आणि इंट्रो लिहित असतानाच तुम्हाला पुढचे पॉईंट सुचायला लागतात, आणि जेणेकरून आपण स्मूथली आन्सर रायटिंग करू शकतो. तर इथंच सत्सद्विवेक बुद्धीची जर आपल्याला डेफिनेशन पाहिजे असेल ना, तर खूप सिंपल डेफिनेशन आहे मित्रांनो. तर सत्सद्विवेक बुद्धी म्हणजे काय, तर हा एक अंतर्मनाचा आवाज होय, जो आपल्याला योग्य व अयोग्य कृती जाणून घेण्यास मदत करतो मित्रांनो. तुम्ही बऱ्याच वेळा नाही म्हणत का, तुम्ही एखादी गोष्ट करत असताना तुम्ही काय म्हणतात का, अरे माझं अंतर्मन ह्याची मला परवानगी देत नाहीये मित्रांनो. कारण नाही तर तुम्ही म्हणता मला जो माझा मनाचा, अंतर्मनाचा आवाज आहे ना, तो ही कृती करण्यास प्रतिबंधित करतोय. तर यालाच काय म्हणतात, ते दुसरं तिसरं काही नसूनच सत्सद्विवेक बुद्धी आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी ही घटना माहिती नेमकं काय आहे, फक्त आज मी तुम्हाला नाव सांगितलं त्या घटनेचं नाही तर त्या गोष्टीचं, ते म्हणजे काय, सत्सद्विवेक बुद्धी. का जे आपण अंतर्मन, एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल मी माझ्या पालकांशी खोटं बोलायचं का, तर तेव्हा आपल्या मनातील आवाज काय म्हणतो का, अरे नाही, घरच्यांसोबत, आई वडिलांसोबत खोटं बोलणं हे चुकीचं आहे. जो अंतर्मनाचा आवाज येतो ना मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो, सत्सद्विवेक बुद्धी. तर आपला अंतर्मनाचा आवाज जो आपल्याला योग्य व अयोग्य कृती कोणती हे जाणून घेण्यास मदत करतो ना, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्शियस किंवा सत्सद्विवेक बुद्धी म्हणतो. तर आता जो मेन टॉपिक आहे, ज्याच्यावर युपीएससी डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन विचारते की नैतिक वागणुकीमध्ये सत्सद्विवेक बुद्धीची भूमिका, का आपलं जे इथिकली वागणं आहे त्याच्यामध्ये सत्सद्विवेक बुद्धी कोणता रोल किंवा कोणती भूमिका पार पाडते ना, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर सगळ्यात अगोदर काय आहे का, व्यक्तीने त्याच्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध कृती केल्यास त्याच्या मनात काय, असंतोष, अस्वस्थता निर्माण होते मित्रांनो. तर तुम्ही म्हणता हे कशामुळं, कारण आपले जो अंतर्मनाचा आवाज आहे मित्रांनो, किंवा जो आपली जी सत्सद्विवेक बुद्धी ही कुठंतरी आपल्या मूल्यांद्वारे बनलेली असते, बरोबर.
मूल्य म्हणजे काय, आपण त्याची व्याख्या काय पाहिली होती का, ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या म्हणजे काय, मूल्य होय. तर ऑफकोर्स ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्याच गोष्टींच्या आधारे आपण गोष्ट योग्य आहे का अयोग्य हे ठरवणार ना. तर मग काय होतं, जेव्हा आपण त्या महत्वाच्या गोष्टीच्या, ज्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्याला अनुसरून जेव्हा वागत नाही ना, तेव्हा आपल्या मनामध्ये काय होते, अस्वस्थता आणि विसंगती निर्माण होते. उदाहरणार्थ अवैध एन्काउंटर करणं मित्रांनो, का एखाद्या व्यक्तीने चुकीच्या व्यक्तीचा एन्काउंटर केला तर त्याच्या मनात काय होतं, अस्वस्थता येते का मी एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला. तर यांनीच काय होतं, त्याच्या मनात अस्वस्थता येऊन जाते. किंवा त्याला एखाद्या निर्दोष व्यक्तीचा एन्काउंटर करण्याचा आदेश देण्यात आलं, नाही तर तसं सांगण्यात आलं, तर तो व्यक्ती ती कृती करणार नाही. कारण का, कारण त्याची सद्विवेक बुद्धी त्याला सांगते, त्याचं अंतर्मन त्याला सांगतंय का तू चुकीचं वागतंय, असं वागणं हे काय आहे, अनैतिक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सद्विवेक बुद्धी आपल्या नैतिक वागणुकीमध्ये मदत करू शकते. त्याचबरोबर पुढचं काय, व्यक्तीच्या सुदृढ सद्विवेक बुद्धीमुळे भ्रष्टाचार पक्षपात कमी होऊ शकतो. सुदृढ सद्विवेक बुद्धी, का एखाद्याचं अंतर्मन जर म्हणत असेल काय, का व्यक्तीने निपक्षपाती असावं, बरोबर, एकाच्या व्यक्तीच्या अंतर्मनात जर असेल का व्यक्तीने स्वच्छ प्रशासन करावं, बरोबर, तर मग आपापच काय होईल का जेव्हा त्याच्यासमोर भ्रष्टाचार करण्याची संधी येईल किंवा त्याला ती समोर अपॉर्च्युनिटी दिसेल ना, तर त्याचं अंतर्मनन काय म्हणन, नाही, स्वच्छ प्रशासन करणं हे चांगलं असतं, तू भ्रष्टाचार केला तर ती चुकीची कृती आहे. तसंच पक्षपात करण्याची जेव्हा संधी येईल, नाही तर तशी वेळ समोर येईल, तर त्याचं मन काय म्हणन, नाही, पक्षपात करणं ही चुकीची कृती आहे, तू निपक्षपाती राहून निर्णय दिला पाहिजे किंवा कृती केलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपली सद्विवेक बुद्धी ही सुदृढ स्ट्रॉंग असेल तर ती भ्रष्टाचार व पक्षपात कमी करण्यास मदत करते. याच्या पुढचं, देशाची सेवा करण्याचा अंतर्गत आवाजच नागरिकांमध्ये काय, एकात्मता व सत्यनिष्ठा प्रस्थापित करू शकतो. इंटिग्रिटी अँड प्रोबिटी, बरोबर आहे का नाही. प्रोबिटी हा आपला याच्यानंतरचा पुढचा टॉपिक असणार, खूप इन डिटेल, खूप मस्तपैकी घेणार आहे आपण. इंटिग्रिटी ऑलरेडी पाहिला आपण, फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या टॉपिकमध्ये. तर जेव्हा आपला अंतर्मनच म्हणतं का मी देशाचा एक सजग नागरिक आहे आणि जे म्हणतो ना सार्वजनिक वस्तूंची निगा राखणं, जे आपलं सार्वजनिक पर्यावरण आहे त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य, हे जेव्हा आपलं अंतर्मन, आपली सद्विवेक बुद्धी जेव्हा हे ठरवून टाकते ना, तर तेव्हा काय होतं, आपल्या मनामध्ये, नागरिकांमध्ये एकात्मता व सत्यनिष्ठा निर्माण होऊन जाते. प्रस्तावित झाले इथं, ते प्रस्थापित पाहिजे. आता ह्याचंच उदाहरण काय देऊ शकतो, कर चोरी टाळणे. फॉर एक्झाम्पल, जर आपल्या सद्विवेक बुद्धीला हे पटलं का कर भरणं हे एका सजग नागरिकाचं कर्तव्य आहे, हे जर आपल्या सद्विवेक बुद्धीला पटत असेल, तर मग आपण जेव्हा मार्च एंडला इन्कम टॅक्स जेव्हा भरायचा असतो, जेव्हा कर भरायची वेळ येते, तेव्हा आपण काय करू का, नाही, कर चोरी करणं हे चुकीचं आहे, कारण मी जर कर वेळेवर भरला नाही किंवा कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहे त्यांचा वापर करून जर कमी कर भरला तर त्याचा परिणाम काय होईल, तर त्याचा परिणाम अशा प्रकारे होईल का शासनाकडं खर्चासाठी कमी पैसा जाईल आणि त्यामुळं काय होईल, शासनाला निधीची कमतरता होईल. आणि अशा प्रकारे कर चोरणं हे एका चांगल्या नागरिकाचं लक्षण नाहीये. तर मग आपण काय करू, कर चोरी करणं टाळू. याचबरोबर पुढचं उदाहरण काय, सुशासन निर्मितीमध्ये मदत. जेव्हा सद्विवेक बुद्धी, कॉन्शियन्स हा जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा गुड गव्हर्नन्स, सुशासन निर्मितीला खूप जास्त मदत होऊन जाते मित्रांनो. परत मी तुम्हाला एकदा म्हणतोय मित्रांनो, इथं जे वर्ड्स यूज केलेत ना त्याच्यावर फोकस ठेवा. सुशासन, सत्यनिष्ठा, एकात्मता, देशाची सेवा हे शब्द पूर्ण तुम्हाला इथिक्सच्या सिलेबसमध्ये दिसतील. तर जेव्हा तुम्हाला नॉर्मल याच्यात एखादे पॉइंट लिहायचे असतील किंवा पेपरमध्ये स्पॉन्टेनियसली अचानकपणे काही पॉइंट तयार जरी करायचे असतील ना, तर त्याच्यामध्ये काय करा का आपली जी दैनंदिन भाषा आहे ना ती वापरण्याच्या ऐवजी
त्या दैनंदिन भाषाच्या जे शब्द आहेत त्याला इथिकच्या सिलेबस मधल्या ज्या शब्द आहेत त्याच्यापासून आपण रिप्लेस करून एक चांगला इथिकल नैतिक मुद्दा बनवू शकतो का, याचा प्रयत्न करा. कारण त्याने आपल्याला प्लस अर्धा किंवा 1 मार्काची लीड भेटू शकते. तर याचं उदाहरण काय देऊ शकतो आपण, का सत्सद्विवेक बुद्धी सुशासन निर्मितीमध्ये मदत करते. तर एक लाल बहादूर शास्त्रीजींचं एक खूप सुंदर उदाहरण आहे मित्रांनो. म्हणजे हे तुम्ही म्हणतात ना, इंटिग्रिटी, एकात्मता झालं, नाहीतर जे करेजियसपणा दाखवणं, धैर्य दाखवणं, याच्यामध्ये दाखवू शकता. तर काय ते उदाहरण, तर तमिळनाडूमध्ये 1956 का 58ची आय थिंक ती दुर्घटना आहे, का ती रेल्वे दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला मित्रांनो. तर तिथं काय केलं, तेव्हा लाल बहादूर शास्त्री काय रेल्वे मंत्री होते, बरोबर. तर शासनाने म्हणजे नेहरूजींनी राजीनामा न मागता लाल बहादूर शास्त्रींनी स्वतःचा राजीनामा देऊन टाकलं. कारण काय, स्वतःची नैतिक जबाबदारी समजून, का माझ्या डिपार्टमेंट कडून जर काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे, मंत्री म्हणून मी जबाबदार आहे आणि मला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या दृष्टिकोनातून लाल बहादूर शास्त्रीजींनी काय केलं, स्वतःचा राजीनामा देऊन टाकला. नेहरूजी ते ऍक्सेप्ट करत नव्हते, त्याचा स्वीकार करत नव्हते, परंतु लाल बहादूर शास्त्रींनी म्हटल्यानंतर त्यांना तो ऍक्सेप्ट करावा लागला मित्रांनो. अशा प्रकारे हे काय होतं, जे लाल बहादूर शास्त्री होते ते स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीला जबाबदार होते. का नेहरूजी काय कृती घेते ते नंतरची गोष्ट आहे, पण माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला हे पटण्यासारखं नाहीये का माझ्या डिपार्टमेंट कडून एवढा मोठा एखादा दुर्घटना घडलेली आहे आणि त्याच्यानंतर पण मी या पदावर कार्य करू शकतो, हे माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला पटण्यासारखं नाहीये, त्याच्यामुळे मी राजीनामा देत आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो, का सत्सद्विवेक बुद्धी हे चांगलं सुशासन निर्माण करण्यासाठी पण मदत करू शकते. आता हा जो पॉइंट आहे ना मित्रांनो, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट आय थिंक यावर्षी क्वेश्चन आलाय, या फॉर्मॅटमध्ये नाही, थोडा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. युपीएससी नेहमी म्हणलं ना 2 टॉपिक असे जोडून प्रश्न विचारत असते ना, त्या प्रकारे प्रश्न आलेला आहे. कोणता आहे तो तर आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला हा मुद्दा पाहून घ्यायचा आहे. इज कॉन्शियन्स रिलायबल सोर्स फॉर इथिकल बिहेवियर, सत्सद्विवेक बुद्धी नैतिक वागणुकीसाठी विश्वासार्ह स्रोत आहे का, हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. तर मग आता तुम्ही म्हणता सर आतापर्यंत तुम्ही एवढे गोडवे गायले, म्हणजे काय आम्ही आमच्या सत्सद्विवेक बुद्धीवर तर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, बरोबर आहे की नाही, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण तसं नाहीये मित्रांनो. नेहमी इथिक्स मध्ये, नीतिशास्त्रामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट इन इथिक्स, देर इज ऑलवेज ग्रे. काळं आणि पांढरं काही नसतं, त्यांचा जो मिलन होऊन जो रंग बनतो ना, राखाडी कलर, ते म्हणजे इथिक्स आहे. का एकच गोष्ट एका वेळी बरोबर पण असणार आहे, दुसऱ्या वेळी ती चुकीचे पण असू शकते, तर आपल्याला ते दोन्ही चष्म्याने पाहता यायला पाहिजे. तर सत्सद्विवेक बुद्धी नैतिक वागणुकीसाठी कशा प्रकारे महत्वाची आहे हे आपण वरच्या 4 ते 5 मुद्द्यापर्यंत पाहिलं. मग तुम्हाला जर युपीएससी मध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही काय लिहा, का इज कॉन्शियन्स इज अ रिलायबल सोर्स फॉर इथिकल गायडन्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, डेफिनेशन द्या यस म्हणून, जे म्हणतात ना नैतिक वागणुकीमध्ये सत्सद्विवेक बुद्धीची भूमिका, हे 3-4 पॉइंट लिहा. पण त्याचबरोबर मग तुम्ही सेकंड याच्यामध्ये तुमचा जो सेकंड ऍस्पेक्ट असेल अँसरचा, सेकंड डायमेन्शन असेल ना, त्याच्यामध्ये हे पण दाखवून द्या का नेहमी सत्सद्विवेक बुद्धी ही नैतिक वागणुकीसाठी विश्वासार्ह स्रोत असणार नाही. तुम्ही म्हणता सर असं का, तर खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या लोकांच्या आतापर्यंत लक्षात पण आलं असतं. सत्सद्विवेक बुद्धी हे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो काय आहे, आपल्या अंतर्मनाचा आवाज आहे, बरोबर, जे आपण त्याची डेफिनेशन पाहिली. मग याची काय शाश्वती आहे, याची काय गॅरंटी आहे का नेहमी आपलं अंतर्मन हे आपल्याला योग्यच गोष्ट सांगल, बरोबर आहे का नाही. एखाद्या चुकीच्या गोष्टीला पण आपलं अंतर्मन म्हणू शकतो ना, का ही चुकीची गोष्ट आहे तू कर. एखाद्या व्यक्तीचं जर अंतर्मनच एवढं जास्त भ्रष्टाचारी झालं असेल तर त्याचं अंतर्मन त्याला म्हणून कर भ्रष्टाचार, ही योग्य कृती आहे, बरोबर आहे का नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं,
आपलं अंतर्मन कुठून निर्माण होतं? आपल्या मूल्यांपासून, बरोबर. आणि आपले मूल्य कुठून निर्माण होतात? तर आपली लहानपणीपासून जी जडणघडण झाली आहे किंवा आपले जे अनुभव आहेत त्याच्यातून निर्माण होतात, बरोबर आहे का नाही? मग आता याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं का आपण अंतर्मनाच्या आवाजाला, विवेक बुद्धीला विश्वासार्ह स्रोत मानू शकत नाही वागणुकीसाठी. कारण काय? तर एक उदाहरण आपण असं देऊ शकतो का आपण सगळे जवळजवळ एक पितृसत्ताक समाजामध्ये राहतो, बरोबर. पितृसत्ताक पद्धतीमध्ये वाढलेलो आहे. तर आपलं जे सामाजिकीकरण झालेलं असेल तर त्याच्यामध्येच आपल्याला सांगण्यात आलं का महिलांनी हे फक्त चूल आणि मूल करावं, महिलांनी घराच्या बाहेर निघू नये वगैरे. मग अशा वेळेस जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर महिलांनी ऑफिसमध्ये काम करणं हे योग्य आहे की अयोग्य, किंवा महिलांनी ऑफिसमध्ये कार्य करणं हे नैतिक आहे का अनैतिक आहे, तर तुमच्यातले निम्मे जण काय म्हणतील का नाही हे अनैतिक आहे. कारण काय? आमचं अंतर्मन म्हणतंय, आमची सद्विवेक बुद्धी म्हणते का महिलांनी ऑफिसमध्ये कार्य करणं चुकीचं आहे, म्हणून हे चुकीचं ठरतंय. पण दरवेळेस आपलं अंतर्मन आपल्याला बरोबरच सांगन याची गॅरंटी नसते. याचं कारण काय? त्याची निर्मिती ही अनुभवांपासून आणि आपल्या जडणघडणीनुसार होते आणि ती कदाचित चुकीची पण असू शकते. तर ह्याच्यामुळं काय होतं मग दरवेळेस सद्विवेक बुद्धी ही विश्वासार्ह स्रोत असेलच ह्याची गॅरंटी नाहीये. हे का ते पण एक्सप्लेन केलंय आणि त्याचं उदाहरण पण तुम्हाला देऊन टाकलंय. तर ह्याच्या सोबतच एकदम लेटेस्ट क्वेश्चन 2023चा आलतू फालतू क्वेश्चन नाही कोणताच, यावर्षी आलेला 2023चा क्वेश्चन आपण दिला याच्यामध्ये का इज कॉन्सायन्स अ मोर रिलायबल गाईड वेन कम्पेअर टू लॉज, रूल्स, रेग्युलेशन इन द कंटेक्स्ट ऑफ इथिकल डिसिजन मेकिंग. मी तुम्हाला सांगतानाच म्हणलो होतो, आय थिंक आपलं शेवटचं थेरीचं लेक्चर होतं जे आपण पब्लिक अँड प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, सार्वजनिक व खाजगी संस्था ह्याच्यावरती लेक्चर घेतलं होतं. आणि मी त्याच्या एकदम सुरुवातीच्या इंट्रोमध्येच तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो का हे जे शेवटचे 2 टॉपिक आहेत ना जे युपीएससीच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले, हे खूप इझी टॉपिक आहे. युपीएससी याच्यावर खूप फुलटॉस क्वेश्चन विचारते, पण आपलं चुकतं काय का आपण एकदम जोशमध्ये इथिक्सची सुरुवात करतो, पहिले 3-4 टॉपिकचा अभ्यास करतो आणि शेवटचे 2-3 टॉपिक सोडून देतो. त्याच्यामुळे जेव्हा असे आपण प्रश्न पाहतो ना तर आपल्याला असं वाटतं का अरे युपीएससीने कायच विचारलं इथिक्स मध्ये. पण तुम्ही जर आता आपलं हे लेक्चर पाहिलं असेल तर तुम्ही एखाद्या कोणत्याही तुमच्या बेसिक रेफरन्स मधून तुम्ही या घटकाचा अभ्यास केला ना तर हा सगळ्यात जास्त फुलटॉस क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन पेपर मधला. फक्त हा आपल्याला का नडतो किंवा आपल्याला प्रॉब्लेम का क्रिएट करतो आन्सर लिहिताना, तर ते म्हणजे आपलं अज्ञान आणि आपलं इग्नोरन्स जे आपण इग्नोर करतो त्या टॉपिकला अभ्यासताना का नाही जाऊ द्या शेवटी आळस येतोय काय करायचं, सुरुवातीचे टॉपिक करून टाकले. पण मित्रांनो नाही, नजर हटी दुर्घटना घटी तसा कार्यक्रम असतो ना तर ते इथं आहे. तर असे फुलटॉस क्वेश्चन मिस नाही व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, सिलेबस होलिस्टिकली आणि स्टार्ट टू एंड पूर्णतः कव्हर करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचाच क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहायचा असेल तर काय विचारलंय का जी सद्विवेक बुद्धी आहे, जे कॉन्शियन्स आहे, तो कायद्यापेक्षा जास्त रिलायबल सोर्स आहे का, याच्यावर आपल्याला काय सांगितलंय, चर्चा करा, डिस्कस करा असं सांगितलंय मित्रांनो. तर इथं काय चर्चा करायला सांगितली ना तर तुम्हाला दोन्ही बाजू मांडायच्यात का हा सद्विवेक बुद्धी कायद्यापेक्षा बेटर पण असू शकते आणि त्याचबरोबर नाही कायदे हे सद्विवेक बुद्धीपेक्षा बेटर आहेत, हे दोन्ही तुम्हाला कम्पॅरिझन करायचंय. तर इंट्रो सिंपल आहे, इंट्रो मध्ये तुम्ही काय करून टाका, दोन्हीची डेफिनेशन देऊन टाका. सद्विवेक बुद्धी एका पॅरामध्ये एक्सप्लेन करा आणि दुसऱ्या पॅरामध्ये काय लॉ हे करा, एक्सप्लेन करा. तिन्ही घटक नका एक्सप्लेन करू, फक्त लॉ जरी एक्सप्लेन करून टाकलं तरी तुमचं काम बनून जाते. तर हे झालं इंट्रो. बॉडीमध्ये काय करा का एक सब हेडिंग क्रिएट करा का सद्विवेक बुद्धीचे नैतिक निर्णय घेण्यामधील महत्व, अशी एखादी सब हेडिंग क्रिएट करा मधील महत्व. आणि ह्याच्यामध्ये तेच 4 पॉईंट लिहून टाका मित्रांनो जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, इथले 4 पॉईंट.
सुशासनाच्या निर्मितीमध्ये मदत करते. देऊन टाका लाल बहादूर शास्त्रीचं एक्झाम्पल. का महत्वपूर्ण स्रोत आहे? का आपले मूल्य आणि कृती याच्यामध्ये जर आपण भेद असला तर काय होतं? अस्वस्थता निर्माण होते. देऊन टाका ते 3 ते 4 पॉईंट. मोर दॅन इनफ हे एक्झाम्पल दिले. अजून सोने पे सुहागा झालं. पण त्याच्यासोबत आपण हे पण पाहिलं ना की नेहमी सत्सद्विवेक बुद्धी हा रिलायबल सोर्स असणार असं नाहीच आहे ना मित्रांनो. मग तुम्ही दुसरा डायमेन्शन काय घेऊ शकता? एक सब हेडिंग क्रिएट करून का सत्सद्विवेक बुद्धी ही नेहमीच विश्वासार्ह असेल असे नाही, तर कायदा काही परिस्थितीमध्ये कायदा देखील हा सत्सद्विवेक बुद्धीपेक्षा जास्त महत्वपूर्ण असू शकतो. मग त्याला जस्टिफाईड करण्याच्या याच्यामध्ये तुम्ही काय मुद्दे लिहू शकता? तेच आपले कायदा का जास्त महत्वपूर्ण आहे? कारण काय? कायदा हा सार्वत्रिक आहे. का योग्य अयोग्य काय आहे ते सर्वांना मान्य आहे, ते व्यक्ती परत बदलत जात नाहीये अशा प्रकारे. तसंच सगळे व्यक्ती कायद्याचा मान राखतात. अशा प्रकारे 3 ते 4 पॉईंट लिहा. आणि याचं कंक्लुजन, याचा निष्कर्ष करताना काय करा मित्रांनो? एक सुवर्ण मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. का? आता मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं केस स्टडीचं काय. ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून आपल्याला नेहमी कायद्याला जास्त महत्व द्यायचंय. तर तुम्ही काय म्हणा, इथं लिहून टाका का व्यक्तीने किंवा नागरी सेवकाने इथिकल डिसिजन घेण्यासाठी, नैतिक निर्णय घेण्यासाठी कायद्याचा स्रोत म्हणून जास्तीत जास्त वापर करावा. परंतु जिथे कायद्याने काही गोष्टी स्पष्ट केलेल्या नसतील किंवा जिथे व्यक्तीला कायद्याशिवाय काही विवेकाधिकार असतील, जिथं कायद्याने एखादी गोष्ट स्पष्ट सांगितलेली नसल, तिथं आपण व्यक्तीची जी सत्सद्विवेक बुद्धी आहे त्याचा वापर करून जनकल्याणाचा किंवा जनहिताचा निर्णय घेऊ शकतो. झालं ना मित्रांनो? किती बेस्ट कंक्लुजन झालंय तुमचं इथं. तुम्ही लॉ आणि कॉन्शियसनेस दोन्हीला बॅलन्स पण केलं आणि जनहिताचा निर्णय घेणार हे पण दाखवून दिलं. बस याच्यातच तुम्हाला 5 ते 6 मार्क भेटून जातील. बस झालं, आपलं काम झालं. चला पुढच्या टॉपिकवर. लोड नाही घ्यायचं, चिल राहून मस्त अभ्यास करायचा. एक एक संकल्पना आरामात व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर काय आन्सर रायटिंग करून त्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त. तर हा अप्रोच ठेवा. इथिक्स चुटकीसरशी तुम्ही 120 प्लस मार्क घेताल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ह्याचा पुढचा जो टॉपिक आहे, अगेन खूप जास्त इग्नोर करण्यात येणारा टॉपिक आणि खूप जास्त महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे कोणता? आंतरराष्ट्रीय संबंधामधील नीतिशास्त्र, इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन. आणि एड पण आहे हा शब्द का जो निधी दिला जातो वगैरे, तो पण आपण पाहणार आहे. पण 1 मिनिटाच्या छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही पण पाणी वगैरे पिऊन घ्या थोडस. आता मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र, तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा हे टॉपिक ऐकतात ना, तो त्यांना असं वाटतं अरे कायच असं याच्यामध्ये, कायच असं डिफिकल्ट सांगितलेलं असं वगैरे. काही नाही मित्रांनो, एकदम प्लेन इझी टॉपिक आहे. त्याला एकदम सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं आणि पुढे निघायचं, जास्त लोड नाही घ्यायचं. तर नीतिशास्त्र काय म्हणतो आपण? योग्य अयोग्य ठरवण्याचे निकष. तर सेम तेच आहे ना. आतापर्यंत आपण समाजामध्ये म्हणायचो का समाजामध्ये योग्य अयोग्य ठरवण्याचे निकष म्हणजे काय? नीतिशास्त्र. इथं बदलून काय जाईल का आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये योग्य व अयोग्य आहे की नाही आपली ही, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपली कृती ही योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्याचे निकष म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संबंधामधील नीतिशास्त्र. दॅट्स इट. अजून याच्या पुढे काय पाहिजे तुम्हाला? एवढीच बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता ह्याच्यात आपण काय पाहणार आहे? वेगवेगळ्या थिअरीज आणि कॉन्सेप्ट पाहणार आहे का जे आपण म्हणलो ना योग्य आणि अयोग्यतेचे निकष. बरोबर आहे का नाही? तर हे निकष कशाच्या आधारावर आहेत? त्या 1-2 थिअरीज आपण पाहणार आहे. जसं का म्हणतात ना वास्तववाद झालं, उदारमतवाद झालं, या 1-2 थिअरीज आहेत ज्याच्यावरून हे निकष निश्चित होतात का तुम्ही जे कृती केली ती बरोबर आहे का नाही. मग प्रत्येक राष्ट्र काय करतं?
या थेरीच्या आधारे, या सिद्धांताच्या आधारे स्वतःच्या कृतीला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतं, स्वतःच्या कृतीचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतं का आम्ही वागलो ते नैतिक होतं कारण ह्या थेरीप्रमाणे ते योग्य ठरतं. तर अशा प्रकारे दोन थेरी खूप महत्वपूर्ण आहे आपल्याला जेव्हा आपण इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन पाहतो. ते म्हणजे कोणती? पहिली वास्तववाद रिअलिझम आणि दुसरी म्हणजे काय? उदारमतवाद लिबरलिझम झालं. बाकीच्या बऱ्याच असतील पण आपल्या इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्या सिलेबसच्या परिप्रेक्षाने तेच जास्त महत्वाचे आहेत. सगळ्यात अगोदर कोणतं? वास्तववाद. आता मी तुम्हाला नेहमी म्हणलोय मित्रांनो का आपल्याला जेव्हा युपीएससीची तयारी करतो ना, आपलं ध्येय युपीएससीची पोस्ट काढणं आहे, इथिक्स मध्ये टॉप करणं आहे. आपल्याला फिलॉसॉफर किंवा फिलॉसॉफीची पदवी नाही घ्यायची आहे. मग याच्या वेळेस मी नेहमी काय करतो, नाही तर तुम्ही पण काय करायचं, वास्तववाद पाहिला ना तर मला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ना तेवढे मुद्दे काढायचे आणि पुढे चालायचं. आता ते वास्तववाद मध्ये कोणत्या थिंकरने काय सांगितलं, कधी त्याचा उदय झालता, मध्ययुगीन होता का, प्राचीन होता का, आधुनिक होता, मॅकिवली होता का, तिसराच होता, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला फक्त काय वास्तववादाची 3, 4 ते 5 वैशिष्ट्य पाहिजे आहे आणि तेवढं समजून घेऊन आपण आन्सर मध्ये कसं त्याचा वापर करू शकतो ते पाहिजे. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय वास्तववादाचं, का वास्तववाद काय म्हणतं, नावातच इथं बघा समजून घ्या, रिअलिझम वास्तविकतेमध्ये जगणं, जास्त आदर्शवादाच्या गोष्टी न करणं, जास्त असं गोड गोड नाही बोलायचं, जे प्रॅक्टिकल आहे ना ते सांगायचं. बेसिकली वास्तववाद हे म्हणतं आपल्याला. तर सगळ्यात पहिलं काय त्यांचं म्हणणं आहे का वास्तववादी काय म्हणतात, राज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे देश आहेत ना त्यांना राज्य म्हणलं जातं. पॉलिटिकल सायन्सची कन्सेप्ट आहे. आता इथं सांगण्यास तेवढा वेळ नाहीये, पण जेव्हा जेव्हा मी राज्य म्हणन ना तर ते आपले महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार हे राज्य नसून ते देशाला उद्देशून जी संकल्पना वापरली जाते ना पॉलिटीमध्ये, स्टेट, ती म्हणजे राज्य आहे. बरोबर. तर इथं जेव्हा पण मी राज्य म्हणन ना तेव्हा तुम्ही भारत, अमेरिका, रशिया, युक्रेन असेच उदाहरणं लक्षात ठेवा, इस्रायल वगैरे. तर इथं काय आहे, राज्यांनी इतरांच्या तुलनेत केवळ स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं काय म्हणतो आपल्याला रिअलिझम म्हणतो. का जो सगळ्यात जास्त सामर्थ्यशाली तोच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा दबदबा प्रस्थापित करू शकतो, असं वास्तववाद म्हणतो. बेसिकली वास्तववाद हा जरा ऍग्रेसिव्ह, ज्या ज्या गोष्टी दिसतील ना तुम्हाला तर त्या वास्तववादाशी संबंधित आहे. तर इथं काय, केवळ स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यावर भर देणं, जेणेकरून तुम्ही इतरांवर डॉमिनेट करू शकता. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा काय सांगतो वास्तववाद आपल्याला, तर तो काय, जग हे निर्दयी व धोकादायक ठिकाण आहे आणि यामध्ये सर्वात महत्वपूर्ण लष्करी सत्ता आहे. तर त्यांचं म्हणणं काय की जग हे ऑलरेडी खूप निर्दयी आणि धोकादायक आहे, डेंजरस अँड क्रुएल प्लेस. तर इथं आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडं स्ट्रॉंग, सबल, जी म्हणतो ना सबळ, सुदृढ अशी लष्करी सत्ता पाहिजे आपल्याला डॉमिनेट करण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी. तर हे काय झालं, हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय, तर राज्याचे प्रमुख हित हे स्वसंरक्षण आहे. जे म्हणतो ना इतरांना आम्ही हे करू, इतरांना मदत करू, हे करू, ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यात अगोदर काय, स्वसंरक्षण केलं पाहिजे, स्वतःचं हित पाहिलं पाहिजे. आणि त्याच्या पुढचं काय, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिक व्यवहार करणं जोखमीचे आहे कारण ते राज्याचे स्वतःचे संरक्षण करण्याच्या क्षमतेला प्रभावित करतात. का तुम्ही आंतरराष्ट्रीय गोष्टींमध्ये एवढं पण नैतिकतेमध्ये एवढं पण गुरफटून नका जाऊ का तुम्ही स्वतःच्या राज्याचं संरक्षण करणं विसरून जातात, असं सांगतं. ह्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं मित्रांनो, पंडित नेहरूजींचं जे एक्झाम्पल आहे आपलं 1962 बघा, हिंदी चीनी भाई भाई. पंडित नेहरू एकदम डोळे झाकून चीनवर विश्वास ठेवायचे, हे करायचे, खूप जास्त नैतिक व्यवहार, एक आंतरराष्ट्रीय वाद दाखवण्याचा प्रयत्न करायचे, इंटरनॅशनलिझम. याची परिणती काय झाली, आपण बेसावध होतो, चीनने आपल्यावर युद्ध केलं, आपल्यावर हल्ला केला, भारत चीन युद्ध झालं, त्याच्यातून काय परिणाम झाले हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर हे काय होतं, रिअलिझम हेच म्हणतो, जगाचं भलं, विश्वाचं भलं ते नंतर, सगळ्यात अगोदर काय, स्वतः स्ट्रॉंग बना, स्वतः डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करा, कारण जो स्ट्रॉंग आहे त्याचंच नाणं खणंत असतं, असं एकंदरीत आपल्याला कोण वास्तववाद म्हणताना दिसतो.
याच्या थोड्या विपरीत किंवा जो उलट आहे ना तो उदारमतवाद आहे, तो म्हणजे काय लिबरलिझम आहे. तर लिबरलिझम आपल्याला सगळ्यात अगोदर काय सांगतो का नक्की ठीक आहे तुम्ही जे म्हणताय बरोबर आहे का जग हे नक्कीच निर्दयी व धोकादायक ठिकाण आहे, परंतु प्रॉब्लेम काय होतो का तुम्ही जेव्हा लष्करी शक्तीचा वापर करताना तेव्हा फायद्यापेक्षा तोटेच अधिक होतात. क्लासिक उदाहरण द्यायचं म्हणलं रशिया युक्रेन युद्ध मित्रांनो, लोकांना वाटलं होतं सुरू होईल लगेच संपून जाईल, वर्ष 2 वर्ष होत आले चालूच आहे. याचे परिणाम काय झाले, युक्रेन तर पूर्ण विध्वंसक ह्याच्यात आलाच, उद्ध्वस्त झालाच, रशियाला पण याची खूप मोठी किंमत मोजावी लागली ना मित्रांनो. मग युद्धाचं काय झालं, लष्करी शक्तीचं काय झालं, फायद्यापेक्षा तोटाच जास्त झाला नाही. देऊन टाका हा पॉइंट लिहून लगेच रशिया युक्रेनचं उदाहरण. आय थिंक मागच्या वेळेस पण रशिया युक्रेनचं उदाहरण आलेलं आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो क्वेश्चन टाकीन, नाही तर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवीन तो क्वेश्चन वगैरे, तर तुम्ही त्या कंटेक्स्टमध्ये हा पॉइंट लगेच लिहू शकता तिथं. त्याचबरोबर उदारमतवाद काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहकार्य असणे हे सर्व राज्यांच्या हिताचे आहे. त्यामुळं जर आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहकार्य निर्माण करणारी एखादी कृती करत असू तर ती काय, ती नैतिक कृती आहे, ती योग्य कृती आहे. भारत नेहमी याच्यावर जास्त विश्वास करतो मित्रांनो, सहकार्य वाढवणं, सर्व राज्यांचं हित पाहणं. त्याचबरोबर उदारमतवाद काय म्हणतो, केवळ लष्करी शक्तीचे एकमेव रूप नसून आर्थिक व सामाजिक स्वरूपही महत्वाचे आहेत शक्तीचे. खास करून जेव्हापासून जागतिकीकरण झालंय ना त्यानंतर फक्त लष्करच तुमचं कामा नाही ना, तुम्ही आर्थिक सत्ता म्हणून पण जगावर डॉमिनेट करू शकता. एक उदाहरण म्हणून सध्या आपण चीनचं उदाहरण पाहू शकतो का चीनमध्ये जे उद्योगीकरण एवढं झालेलं आहे का कोणतं पण जगातला प्रोडक्ट जर बनत असन तर बऱ्यापैकी त्याचा एखादा तरी पार्ट हा चीनमध्ये निर्माण झालेला असतो. आणि उद्या मग जर काही झालं का चीन विरुद्ध युद्ध पुकारण्यात आलं तर चीनचं काय म्हणाल का मी कोणतीच कंपनी मधलं सामान इथून एक्सपोर्ट होऊन देणार नाही, आणि अशा प्रकारे जगाला ठप्प करण्याचा प्रयत्न करू शकतो चीन. तर सध्या काय झालंय, फक्त लष्करी स्वरूप नसून आर्थिक व सामाजिक स्वरूप पाहणं पण महत्वपूर्ण आहे. सगळ्यात शेवटचा महत्वाचा पॉइंट उदारमतवादाचा का आंतरराष्ट्रीय कायदे व संघटना जागतिक स्तरावर विश्वसनीयता सहकार्य निर्माण करण्यास मदत करू शकतात. हेच वास्तविकवादमध्ये म्हणतात ना, जो आपला वास्तववाद आहे त्याच्यामध्ये तर ते डायरेक्टली काय म्हणतात का ही आंतरराष्ट्रीय कायदे संघटना आहे सगळं ढोंग घ्या असं म्हणणं आहे त्यांचं. पण उदारमतवाद काय म्हणतो का जागतिक स्तरावर सहकार्य निर्माण करण्यासाठी या कायदे व संघटना खूप महत्वपूर्ण आहे. आता ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो हा खूप युनिक आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, आणि आय डेफिनेटली मला खूप गॅरंटी का तुमच्यातल्या खूप लोकांनी हा अभ्यासला नसावा, कारण खूप खूप कमी रेफरन्सेस मध्ये एव्हा ना मराठीमध्ये तर कुठं दिलेला पण नसतं आणि इंग्लिश मध्ये पण खूप कमी रेफरन्सेस मध्ये दिलेला आहे. पण इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट थेरी येते, त्या थेरीच्या बलबुत्यावर तुम्ही बरेचसे क्वेश्चन या टॉपिकचे डील करू शकता. तर तो टॉपिक कोणता आहे, तर तो टॉपिक आहे न्याय युद्धाचा सिद्धांत किंवा तत्वे, जस्ट वॉर थेरी. का कोणतं युद्ध हे न्याय आहे किंवा कोणतं लढलं गेलेलं युद्ध हे योग्य आहे हे ठरवण्याचे जे तत्व आहे, हे जे निकष आहेत ना ते आपल्याला या सिद्धांतामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी काय केलंय, याचे जे 8-9 तत्व होते ना आपण ते 3 ब्रॉड कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि तुम्हाला समजण्यास सोपे होण्यासाठी. सगळ्यात पहिली कॅटेगरी काय त्या तत्वज्ञानाची का ते तुम्ही चेक करायचं का कोणत्या परिस्थितीमध्ये लष्करी बळाचा वापर करणं न्याय असेल ते पाहायचं. जर तुम्ही ते दिलेले 4-5 निकष असतील आणि ते लागू होत असतील ना तर मग तुम्ही काय म्हणता का हा इथं यांनी युद्ध सुरू केलंय ना हे बरोबर आहे, हे दिस इज अ जस्ट वॉर, हे न्याय युद्ध आहे, त्या देशाची याच्यात काही चुकी नाही. हे हे झालं पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी तत्वांची कोणती आहे का पहिलं काय होतं युद्ध सुरू करण्याचे निकष होते. दुसरी कॅटेगरी काय असणार आहे का युद्ध कसं लढावं चालू असताना, पहिलं काय सुरुवात करण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, दुसरं काय चालू असताना, आणि तिसरी कॅटेगरी कोणती तत्वांची का युद्धबंदी युद्धविराम कशा प्रकारे केला गेला पाहिजे. अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण एखादं युद्ध न्याय आहे का नाही हे डिसाईड करू शकतो. आणि हेच आपल्याला पुढं
जस्ट वॉर थेरी मध्ये पाहायचं मित्रांनो. खूप हँडी थेरी आहे. कुठं पण तुम्ही जस्ट वॉर, तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचा क्वेश्चन असेल तो मागच्या वर्षीचा नाही तर ह्याच्या माग 10 वर्षात कधी पण विचारलेला असेल ना, हे 7-8 निकष लागू करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक्झामिनर 10 पैकी 6.5-7 मार्क देऊन टाका. सगळ्यात पहिलं काय मित्रांनो, कोणत्या परिस्थितीमध्ये लष्करी बळाचा वापर करायचा किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये युद्ध सुरू करायचं, जेणेकरून ते न्याय युद्ध ठरवलं जाईल किंवा ते जस्ट वॉर, ते योग्य युद्ध ठरवलं जाईल. तर सगळ्यात पहिला निकष काय आहे, न्याय युद्ध हे केवळ शेवटचा पर्याय म्हणून सुरू केले जाऊ शकते. का तुमच्या दोघांमधले अहिंसेचे सगळे मार्ग संपून गेलेत एकमेकांमध्ये वाटाघाटी करण्याचे, आणि लास्ट रिसॉर्ट शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही युद्धाला जात असाल तर ते युद्ध कशा प्रकारचं आहे, ते न्याय युद्ध आहे, ते योग्य युद्ध आहे. कारण तुम्ही युद्ध टाळण्याच्या ऑलरेडी सगळे प्रयत्न करून पाहिले, पण ते प्रयत्न केल्यानंतरही ते युद्ध टळत नसल तर तेव्हा तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून युद्ध करू शकता. ही पहिली कंडिशन झाली. दुसरं कोणतं, का युद्ध हे तेव्हाच न्याय मानले जाईल जेव्हा ते वैधानिक अधिसत्तेद्वारे सुरू केले जातील. हा पॉइंट खूप क्रुशियल आहे मित्रांनो. याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर रशिया युक्रेनचं तुम्ही पहा मित्रांनो. हे जे युद्ध आहे ना, ह्या पॉइंट नुसार हे जस्ट वॉर आहे. फक्त ह्या पॉइंट साठी म्हणतोय. कारण काय जस्ट वॉर असण्याचं कारण, त्या राष्ट्राची जी योग्य अधिसत्ता आहे त्यांच्याद्वारे, त्या वैधानिक अधिसत्तेद्वारे सुरू केलेलं आहे. पण हेच जर तुम्ही पाहतात, आता बरेचसे नक्षलवादी संघटन आपण पाहिलेले आहेत मित्रांनो, ते काय म्हणतात का हे आमचं स्वातंत्र्य युद्ध आहे. नाही तर लिट्टेचं उदाहरण पहा, लिबरेशन ऑफ तमिल टायगर्स एल्गम, जे श्रीलंकेमधलं आपण पाहिलेले नागरी युद्ध, का तमिळ लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सियाली लोकांपासून ही चळवळ उभी करण्यात आली होती. तर त्यांनी काय केलं, श्रीलंकन सरकार विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. तर ह्याला आपण न्याय युद्ध म्हणू का मित्रांनो, तर नाही म्हणणार. याचं कारण काय, कारण ते वैधानिक अधिसत्तेद्वारे सुरू करण्यात नव्हतं आलं, ते लोकांच्या एका विशिष्ट समूहापासून सुरू करण्यात आलं होतं. तर दुसरी महत्वाची अट काय, का ते युद्ध कधी न्याय मानलं जाईल, तर त्या योग्य अधिसत्तेद्वारे ज्या समूहाकडे, ज्या लोकांकडे, ज्यांच्याकडे ती ऑथॉरिटी त्यांनी सुरू केलं तरच ते योग्य मानलं जाऊ शकतं. रशिया युक्रेन ह्या बेसिसवर न्याय आहे आपण असं मानू शकतो. तिसरं महत्वाचं काय, युद्ध सुरू करण्यासाठी न्याय कारण, ते म्हणजे काय, दुसऱ्या राज्यांनी हल्ला केल्यास स्वतःच्या संरक्षणासाठी लष्करी शक्तीचा वापर करणं. उदाहरणार्थ कारगिल युद्ध, म्हणजे भारताचे जेवढे पण युद्ध झालेत ना त्या सगळ्यांचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. कारण भारत हा शांतताप्रिय देश आहे, तो स्वतःहून कोणावर हल्ला करत नाही, तर तो सेल्फ डिफेन्स मध्ये हल्ला करतो. आणि मग असा करतो ना तर चांगले विसरून जातात का हल्ला करणं काय असतात. तर हे काय, आपण जे करतो ते स्वतःच्या संरक्षणासाठी केले, आपण दुसऱ्याला धोक्यात आणण्यासाठी नाही केलेलं मित्रांनो. तर त्याच्यामुळं भारताने जेवढे पण युद्ध लढलेत ते न्याय आहेत आणि योग्य आहेत मित्रांनो. कारण काय, आपण सेल्फ डिफेन्स मध्ये ते युद्ध लढलेलो आहे. तसंच पुढचा महत्वाचा पॉइंट, का युद्ध यशस्वी होणार असेल तरच ते युद्ध सुरू करायला हवं किंवा ते युद्ध लढायला हवं. असं नाही का तुम्हाला माहितीये का हे युद्ध करून पण काही फायदा नाही आहे, ह्या युद्धाचा काही एक म्हणतात ना डायरेक्ट परिणाम दिसून येणार नाहीये, नाही तर डायरेक्ट आपल्याला काहीतरी आपल्या हाती असा रिझल्ट भेटणार नाही का कोण जिंकलं कोण हरलं वगैरे. तर अशा वेळेस काय करायचं, ते युद्ध करणं चुकीचं ठरतं. कारण तुम्ही एका निरर्थक गोष्टीसाठी हजारो लाखो लोकांचा जीव धोक्यात घातला, लाखो लोकांचा जीव घेतला. हे कशामुळे होतं मित्रांनो, तर हे तुम्ही अगोदरच सारासार तो विचार करायला हवा होता युद्ध सुरू करण्यावेळेस. परत आता याचं वैधानिक अधिसत्तेचं उदाहरण द्यायचं म्हणलं ना मित्रांनो, जे हमासचं आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे ना मित्रांनो, त्याचं एक उदाहरण देऊ शकतो.
का जे हमास आहे ती वैधानिक अधिसत्ता नसल्यामुळे ते चुकीचं ठरू शकतंय, त्यांनी युद्ध इथं सुरू करणं. ते एक एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता इथं. आणि त्याच्या पुढचं जे दुसरं आपण दुसरी कॅटेगरी पाहणार आहे एखादं युद्ध योग्य आहे का अयोग्य हे ठरवण्याचं, ती म्हणजे काय तर ती नैतिक पद्धतीने युद्ध कसे लढावे ह्याच्याबद्दल आपल्याला काही पॉईंट सांगितलेले. सगळ्यात महत्वाचा पॉईंट मित्रांनो, सैनिक व सामान्य नागरिक यांच्यामध्ये भेद करावा. सैनिक आहे ना त्यांच्यासोबत लढा, पण जे सामान्य नागरिक झाले ना त्यांच्यावर तुम्ही हल्ला करू नये. आता तुम्ही पहा इस्रायलचं आणि ते पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे मित्रांनो, तर तिथे एका हॉस्पिटलवर एका दवाखान्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप केला इस्रायल शासनावर, आणि त्याच्यामुळं सर्व जागतिक स्तरावरून त्यांचा निषेध होतोय. या निषेध होण्याचं कारण काय मित्रांनो, का ठीक आहे तुमचा तिथं युद्ध चालू होतं ना, तर तुम्ही तिथल्या त्या सैनिकांना त्या लोकांना मारायला पाहिजे होतं, पण या सामान्य नागरिकांना तुम्ही हॉस्पिटलवर हल्ला करून मारलं हे खूप चुकीचं आणि अनैतिक आहे. याच्यामुळं इस्रायलचा खूप जास्त काय होतोय निषेध होतोय मित्रांनो. तर हे एक उदाहरण तुम्ही इथं कोट करू शकता. त्याचबरोबर काय युद्धासंबंधित आंतरराष्ट्रीय कायदे व करार यांचे पालन करणे जेव्हा युद्ध चालू असेल. जसं की आपलं सांगितलेलं आहे का बायो वॉरफेअर जे जैव हत्यार आहे ना त्याचा वापर न करणं हे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे ठरवण्यात आलेलं युद्धामध्ये. आणि जर कुणी जैव हत्यारांचा वापर करत असेल तर तो काय करतोय मग युद्ध जिंकण्यासाठी अनैतिक पद्धत वापरतोय, आणि ते काय अन्यायकारक आहे, ते चुकीचं आहे. त्याचबरोबर अशी कृती करू नये ज्याच्यामुळे चांगल्यापेक्षा वाईटच अधिक घडेल. का तुम्ही एखादा हल्ला केला त्याच्यातून तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी किंवा काही चांगलं होण्याऐवजी काय झालं वाईटच जास्त घडलं. फॉर एक्झाम्पल जे आपण म्हणतो ना तिसरं महायुद्ध घडलं, त्याच्यात अणुबॉम्ब हल्ले झाले, तर पुढची पिढी बघण्यात कुणी शिल्लकच नाही राहणार ना. युद्धाचा परिणाम काय झाला हे पाहण्यासाठी कुणी शिल्लकच नाही राहणार, कारण काय अणुबॉम्बनी सगळ्यांचा विनाश झालेला असेल. यामुळं काय होईल चांगल्यापेक्षा वाईटच जास्त घडून जाईल मित्रांनो. तर ते पण काय लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा युद्धविराम पद्धती. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे का जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रू राष्ट्रासोबत लढताय ना तेव्हा पूर्ण लढा, पण त्याच्यामध्ये पण जेवढं शक्य असेल ना तेवढं शत्रूला चांगल्या प्रकारे वागवावे, जेणेकरून सलोख्यासाठी दारे खुली राहतील मित्रांनो. का तुम्ही शत्रूला चांगल्या प्रकारे वागवलं तर युद्धविराम करताना किंवा युद्धबंदी करताना आपल्याला एक मानवी मूल्य म्हणून एकत्र बसू शकतो आपण. हे कशामुळं तर त्यांना चांगल्या प्रकारे वागवल्यामुळं. याचं उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर जे 1971 आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं ना मित्रांनो, तर त्याच्यात जे युद्ध कैदी धरले गेले होते ना मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणात, आय थिंक कितीतरी हजार 84,000 का 90,000 एक्झॅक्टली आकडा मला आठवत नाहीये. तर त्यांच्या जेव्हा युद्धबंदीचा करार दोघांमध्ये भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये त्याच्यावर स्वाक्षरी झाली ना, तर हे जे युद्ध कैदी होते ना मित्रांनो ते जेव्हा भारताच्या ताब्यात होते ना, तर भारतीय शासनाने त्यांना खूप छान ट्रीटमेंट दिली. छान ट्रीटमेंट इन द सेन्स त्यांना चांगल्या प्रकारचं जेवण दिलं, त्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचे कारागृह दिले. कारण काय का ठीक आहे तुम्ही लढत होता, तुम्ही आमचे शत्रू होता, पण तुम्ही काही चुकीचे करत नव्हता, तुम्ही तुमच्या देशासाठी लढत होता, तो तुमचं कर्तव्य आहे. पण आता तुम्ही युद्ध कैदीत बरोबर, तर तुम्हाला चांगली वागणूक देणं हे आमचं काय दर्शवतं, ती आमची मूल्य दर्शवतात. ह्याचा परिणाम काय झाला मित्रांनो का त्या सैनिकांमध्ये किंवा जे सैनिक जेव्हा तिकडं पाकिस्तानमध्ये परत गेले ना, त्यांनी तिथं काय सांगितलं लोकांना जाऊन का आपल्याला जेवढं सांगितलं गेलं होतं का भारत हा खूप वाईट आहे, भारत हा खूप वाईट राष्ट्र आहे, तेवढा वाईट नसून तिथले लोक हे खूप छान आहे आणि त्यांनी आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ट्रीट केलं. तर ह्यांनी काय झालं एक चांगला मेसेज, चांगला संदेश गेला. तर अशा प्रकारे युद्धविराम पद्धती आपण पाहू शकतो. तर आय होप आजच्या ह्या केसमधून तुम्हाला आजच्या ह्या सगळ्या ह्याच्यामधून खूप इन डिटेल माहिती भेटली असेल, जेणेकरून तुम्ही आता कोणताही तुमच्या समोर युपीएससीचा क्वेश्चन आला ह्या टॉपिकला तर तुम्ही चांगल्या प्रकारे टॅकल करू शकता. त्याचबरोबर एथिक्स इन इंटरनॅशनल एड हा जो टॉपिक आहे ना तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू.
तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत राहा आणि आपला तोच जातानाचा आपुलकीचा संवाद का छान प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय, कॉन्फिडंट राहा आणि त्याच्यापेक्षाही सर्वात महत्वाचं काय, आनंदित राहा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ते पण केस स्टडीचं एकदम दमदार लेक्चर असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडीमेड इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमाज, नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा पाहणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे एक रेडीमेड लिस्ट असणार आहे नैतिक समस्या आणि नैतिक दुविधेची. येत्या बुधवारी आपण केस स्टडीवर ते लेक्चर घेणार आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त आपले लेक्चर स्प्रेड करा. चला भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.